गेल्या 2 वर्षांपासून खुनाच्या गंभीर गुन्ह्यांमध्ये फरार असलेल्या आरोपीला मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातून अटक करण्यात गुन्हा शाखा युनिट 2ला यश आलं आहे. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेत ही कारवाई करण्यात आली आहे. आरोपीचा पुढील तपासासाठी देवळाली कॅम्प पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त गुन्हा शाखा किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक आयुक्त गुन्हा शाखा संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली फरार आरोपींचा शोध घेण्याची मोहीम सुरू आहे. त्याच मोहिमेमध्ये ही यशस्वी कारवाई करण्यात आली. 7 डिसेंबर 2023ला लहवीत या ठिकाणी रेल्वे पोल क्रमांक 174 1315 जवळ काम सुरू असताना गुलाबसिंग आखाडे याने कोणतेही कारण नसताना लोखंडी पहारीनं एका मजुरावर जीवघेणा हल्ला केला होता. गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यामध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र गुन्हा घडल्यानंतर आरोपी फरार झाला होता. गुन्हा शाखा युनिट 2च्या पथकानं घटनास्थळावरील साक्षीदारांची चौकशी, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यात विविध ठिकाणी वास्तव्यास असल्यानं निष्पन्न झालं. त्यानंतर पोलिसांचं विश्लेषण पथक मध्य प्रदेशात रवाना झालं. 2 दिवस सातत्यानं शोध मोहीम राबवल्यानंतर ग्रामचोरी पोस्ट मंडलेश्वर, तालुका माहेश्वर, जिल्हा खरगोन या ठिकाणी आरोपी गुलाबसिंग मांगीलाल आखाडे, वय वर्ष 50, राहणार बेरछा, तालुका भिकनगाव, जिल्हा खरगोन, मध्य प्रदेश याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीमध्ये त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्यानंतर त्याला नाशिकला आणून पुढील कारवाईसाठी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले. ही कारवाई गुन्हा शाखा युनिट 2चे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे, पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार, पोलीस हवालदार प्रदीप नन्नावरे, पोलीस अंमलदार संतोष सुपेकर, जितेंद्र वजिरे, त्याचबरोबर तांत्रिक विश्लेषण शाखेच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक जया तारडे आणि त्यांच्या पथकानं यशस्वीपणे पार पाडली. देवळाली कॅम्प पोलीस स्टेशन हद्दीमध्ये 102/2024 भारतीय न्याय भादवी कलम 302 506 IPC प्रमाणे गुन्हा दाखल झालेला होता. सदर गुन्ह्यामध्ये गुलाबसिंग आखाडे हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार झालेला होता. 2023मध्ये ही घटना घडलेली होती. त्याप्रमाणे देवळाली कॅम्पला गुन्हा दाखल होता. सदर गुन्ह्यातील आरोपी हा मागील 2 ते 2.5 वर्षापासून फरार होता. तो मिळून येत नव्हता. त्यामुळे सदर गुन्हा हा प्रलंबित होता. सदर गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आम्हाला माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर, माननीय DCP क्राईम श्री किरण कुमार चव्हाण सर आणि माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री मिटके सर यांनी आदेशित केले होते की सदर गुन्हा उघडकीस आणायचा आणि सदर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी आम्हाला योग्य ते मार्गदर्शन केले होते. त्यामुळे आम्ही सदर गुन्ह्यातील आरोपी याचा शोध घेण्यासाठी तेथील मिळालेली माहिती आणि तांत्रिक माहिती याचे आम्ही ॲनालिसिस केले आणि ॲनालिसिस करून सदर आरोपी हा खरगोन जिल्हा मध्य प्रदेश येथील असल्याची माहिती मिळाली. सदरची माहिती आम्ही वरिष्ठांना कळवल्यानंतर मान्य वरिष्ठांच्या पूर्व परवानगीने आमच्या गुन्हे शाखा युनिटचे PSI पठाण साहेब, सोनार साहेब, पोलीस हवालदार नन्नावरे, पोलीस अंमलदार सुपेकर आणि पोलीस अंमलदार वजिरे अशांचे पथक मध्य प्रदेश येथे खरगोन जिल्हा येथे जाऊन त्या ठिकाणी आरोपीचा शोध घेतला असता PSI पठाण साहेब आणि सोनार यांना मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने त्याला चोली पोस्ट मंडलेश्वर, तालुका माहेश्वर, जिल्हा खरगोन, मध्य प्रदेश येथून आरोपी नामे गुलाबसिंग आखाडे यास ताब्यात घेण्यात आले असून त्यास पुढील कारवाई कामे देवळाली कॅम्प पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पोलीस कॅम्प पोलीस स्टेशनला देण्यात आलेले आहे. तो किती वर्षापासून तिथे राहत होता? तो गुन्हा घडल्यापासून महाराष्ट्रामध्ये गुन्हा घडल्यापासून तो नाशिकमध्ये असताना तिथून मध्य प्रदेशमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी सुमारे 2 वर्ष त्याचं अस्तित्व लपून तो वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या भागात तो राहत होता. त्यामुळे त्याचा ठाव ठिकाणा हा पोलिसांना मिळून येत नव्हता. तर त्याचा तपास चालू आहे. कारण म्हणजे मयत आणि आरोपी यांच्यात प्रॉपर्टीचा काहीतरी वाद होता. त्या वादाच्या कारणावरून त्यांनी हा गुन्हा घडलेला होता. तरी ते सखोल तपास पुढील देवळाली वरिष्ठांच्या आदेशाने आम्ही तपास कामी गेलेलो असतो. तिथे आम्हाला पुष्कळ अडचणी आल्यात. दुर्गम भाग होता, गावं होते, छोटे छोटे गावं होते. तिथे अडचणी अशा आल्या का त्याचा चेहरा सुद्धा माहिती नव्हता. तरी आम्ही 2 दिवस तिथे राहून इथल्या बातमीदारांशी, आमच्या मित्रांशी कॉन्टॅक्ट करून रात्री बेरात्री कोण कुठे जातोय त्याची काही एक माहिती नसताना तर आम्ही त्याला बरोबर ताब्यात घेतलेला आहे. पाठलाग केला त्याचा. तो पळून गेला, परत आला, परत पळाला. पण आम्ही
तपासामध्ये यशस्वी झालेलो आहे. कर्णिक साहेबांच्या मार्गदर्शन आम्हाला चांगलं भेटलं आहे आणि हेमंत तोडकर साहेब यांनी पण आम्हाला रात्रभर मदत करून, फोनवर कॉन्टॅक्ट करून, रात्रंदिवस करून याला आम्हाला यशस्वी झाण्यात यांचा अधिकाऱ्यांचा आम्हाला मदत आहे. 2023 मध्ये घडलेला होता. ते नाते संबंधित होते. ते काम करण्यासाठी तिथून इथे आलेले होते. यांनी मारल्यानंतर हा पळून गेल्यानंतर हा गावात एकही दिवस गेला नाही. तेव्हापासून फरार होता. हा वेगवेगळ्या गावांमध्ये काही 2 महिन्याची ते 6 महिन्याची ते असा राहत होता. त्याच्यामुळे तो भेटणं फार मुश्किल होतं. पण आम्ही त्याला पकडून इथं जमा केलेला आहे देवळी कॅम्पला. गुन्हा रजिस्टर नंबर 102/2024 आधी कलम 302 506 प्रमाणे देवळी कॅम्प पोलिसांना हा गुन्हा दाखल होता. सदर गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने त्या गुन्ह्यातील फरार आरोपी ज्याची माहिती काढत होतो त्यासाठी आमच्या सहाय्यक पोलीस आयुक्त वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाने त्यांनी अभिजित केल्याने मी PSI पठाण सोबत आमचे गुलाब सोनार, प्रदीप नन्नावरे, संतोष सुपेकर आणि चालक जितेंद्र वजिरे असे आमच्या वरिष्ठांच्या आदेशाने आम्ही सदर वाहनाने मध्य प्रदेश खरगोन जिल्ह्यामध्ये सदर गुन्ह्याच्या आरोपीचा तपास करत असताना सदरचा आरोपी हा मंडलेश्वर हद्दीमध्ये चोली या गावात असल्याची आम्हाला बातमी मिळाल्याने आम्ही सदर ठिकाणी अहोरात्र मेहनत करून 2 दिवस त्या ठिकाणी माहिती घेऊन सदरचा आरोपी याला त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने ताब्यात घेऊन देवळी कॅम्प पोलिसांनी ते ताब्यात दिलेला आहे. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ, नाशिक रोड.